शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या धाराशिव जिल्ह्यानं ठाकरे घराण्याची साथ देत ठाकरे गटाच्या उमेदवाराला 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय केलाय। त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इथल्या सर्वच विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी सुरू केली आहे। त्यातही उमरगा मतदारसंघात सध्या जास्त स्पर्धा दिसते। शिवाय उमरगा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुलेंसाठी देखील ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण आजच्या व्हिडिओत चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्र भूमी। धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। 90च्या दशकात इथं शिवसेनेनं आपली मुळं घट्ट करण्याची सुरुवात केली आणि परिणामी 1996च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच धाराशिव लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला। त्यानंतर अगदी 2009 पर्यंत इथं शिवसेनेचाच खासदार निवडून यायचा। मात्र 2009च्या लोकसभा निवडणुकीत भगतसिंग पाटलांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडून खेचून आणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात दाखल केला होता। पण 2014 आणि 2019च्या मोदी लाटेत पुन्हा शिवसेना वरचढ ठरली। मात्र मधला काळ पाहिला तर शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदेंनी आपला गट घेऊन भाजप सोबत महायुती सरकार स्थापन केलं। यात त्यांच्यासोबत उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले देखील होते। आता ज्ञानराज चौगुलेंबद्दल बोलायचं झालं तर 2009 पासून ते आतापर्यंत त्यांनी उमरगा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय। तसंच राजकारणात येण्यापूर्वी ते माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाडांच्या महाविद्यालयात लिपिक म्हणून काम करायचे। त्यावेळी त्यांच्यातले राजकीय गुण ओळखून प्राध्यापक रवींद्र गायकवाडांनी त्यांना राजकारणात आणलं। इतकंच नाही तर उमरगा मतदारसंघ राखीव प्रवर्ग झाल्यानंतर त्यांना आपल्या जागेवर मैदानात देखील उतरवलं। आता वर्तमानात येऊ आगामी विधानसभा निवडणुकीची गणितं पाहिली तर ज्ञानराज चौगुलेंसाठी डोकेदुखी तयार झाली आहे। कारण त्यांनी जरी ठाकरेंना सोडलं असलं तरी इथल्या शिवसैनिक अद्यापही ठाकरेंसोबत दिसतात। उमरग्यातून लोकसभेला झालेली आकडेवारी पाहिली तर ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांना 1,06,669 मतं होती, तर अर्चना पाटलांना 62,725 मतं होती। त्यामुळे ही बाब विधानसभेच्या दृष्टीने चौगुलेंना धोकादायक ठरण्याची शक्यता आहे। शिवाय त्यांच्याबद्दल मतदारसंघात काही प्रमाणात नाराजी देखील पाहायला मिळते। आता ठाकरे गटाच्या बाजूने विचार करायला गेलं तर या ठिकाणी ठाकरे गटात इथं उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळते। यात सर्वात आघाडीवर डॉक्टर संजय कांबळेंचं नाव असून त्यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली। आंबेडकरी चळवळीतल्या सक्रिय नावांपैकी म्हणून त्यांना राज्यभर ओळख आहे। उमरगा मतदारसंघात दलित समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा फायदा होऊ शकतो। मात्र रमेश धनशेट्टी आणि वीरपक्ष स्वामींच्या गटानं हे देखील उमेदवारीसाठी ठाकरेंकडे मोर्चे बांधणी केली। या सर्वात एक नाव चांगलं चर्चेत आहे, ते म्हणजे सातलिंग स्वामी। आता सातलिंग स्वामींनी आपल्या सरकारी नोकरीवर पाणी सोडत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली। तसंच ठाकरे गटाकडून किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ते फिल्डिंग लावतात। आता इच्छुकांची भाऊगर्दी पाहिल्यानंतर आगामी काळात ठाकरे गट ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात कोणत्या नेत्याला उमेदवारी देतो हे तर वेळच आल्यावर कळेल। तोपर्यंत तुम्ही कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तसंच आणखी कुठल्या मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हेही सांगा।